नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि वाचन कसं वाटलं, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. भाग 7. श्रीमती, वंदना आणि शारदा आर्ट्स कॉलेजला गेल्या तर श्रीकांत, रवी आणि मल्लेश सायन्सला गेली. आता श्रीकांत आणि श्रीमतीला एकमेकांवरून चिडवणं त्यांच्या मित्रमैत्रिणींनी बंद केलं होतं. अचानक सगळे मोठे झाले होते. श्रीमती कॉलेजच्या प्रेमातच पडली. कॉलेजच्या ग्रंथालयातून कितीतरी उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला घरी नेता यायची. तिचे वर्ग सकाळी असायचे. सगळी दुपार मोकळीच असायची. त्यामुळे तिला घरकामात आईला मदतही करता यायची आणि अभ्यासालाही भरपूर वेळ मिळायचा. आपल्या मुलीनं मेडिकलला जावं अशी खरं तर कमलेची इच्छा होती. पण आपल्या मुलीला कोणत्या विषयांमध्ये रुची आहे याची तिला पूर्ण कल्पना असल्यामुळं ती काही बोलली नाही. श्रीमतीच्या वडिलांची तर आपल्या मुलीनं वकील व्हावं अशी इच्छा होती, पण ते तिच्यासमोर काही बोलायला धजले नाही. आपल्या मुलीच्या आपल्याविषयी काय भावना आहेत हे चांगलं जाणून होते ते. ठरल्याप्रमाणे श्रीकांत आणि श्रीमतीच्या रोज पहाटे बकुळीच्या झाडापाशी भेटीगाठी सुरू झाल्या. श्रीमतीचं एकीकडे बकुळीची फुलं वेचणं सुरू असायचं, त्याच वेळी श्रीकांतच्या गप्पाही सुरू असत. आपलं कॉलेज, आपली महत्वाकांक्षा, आपली स्वप्न यांविषयी भरभरून बोलायचा तो. दोन्ही तरुण मनं लवकरच मैत्रीच्या धाग्यानं बांधली गेली. एक दिवस श्रीकांत तिला म्हणाला, श्रीमती, तू मला सगळ्यांसारखं श्रीकांत म्हणत जाऊ नको. तू मला नुसतं श्री म्हणत जा. त्यामागची खास बात आधी काही श्रीमतीच्या लक्षात आली नाही, पण जेव्हा आली तेव्हा ती लाजून गोरीमोरी झाली, पण तिने होकारार्थी मान हलवली. प्री युनिव्हर्सिटीची 2 वर्ष बघता बघता गेली. आयुष्य सुरळीत चाललं होतं. बकुळीच्या छायेत त्यांची मैत्री फुलत होती. फुलं वेचतानाच्या त्यांच्या त्या भेटीगाठीविषयी दोन्ही घरांमधल्या कुणालाही पत्ता लागला नव्हता. श्रीकांतनं परीक्षेत उत्तम यश संपादन केलं होतं. गुणवत्ता यादीतही त्याचं नाव झळकलं होतं. या 2 वर्षात त्याचा आत्मविश्वास बराच वाढला होता. विचारांमध्येही परिपक्वता आली होती. चांगल्या मार्कांना कर्नाटकातील कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजात त्याला सहज प्रवेश मिळू शकला असता. पण IITच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची त्याची इच्छा होती. श्रीकांत आणि त्याचा मित्र रवी पाटील या दोघांनीही ती परीक्षा दिली. परीक्षा तर चांगली झाली होती. आता निकालाचीच प्रतीक्षा होती. मल्लेश कॉमर्स कॉलेजात होता. त्याचंही ठीक चाललं होतं. त्यांच्यापेक्षा 3 वर्ष पुढे असलेला वासुदेव शेनॉय IITत शिकत होता. त्याला भेटून श्रीकांतने आवश्यक ती सगळी माहिती गोळा केली होती. काहीही झालं तरी IITलाच जायचं असा त्याचा ठाम निर्धार होता. खरं तर श्रीकांत आणि रवी या दोघांनाही घरी आर्थिक अडचणी होत्या, पण कसं तरी करून फीचा बंदोबस्त करायचाच असं श्रीकांतनं ठरवलं होतं. गरज पडली तर जमिनीचा एखादा तुकडा विकण्यासाठी आपल्या आईचं मन वळवायचं असं त्याने ठरवलं होतं. श्रीमतीने मात्र असे कोणतेही मोठे बेत आखले नव्हते. तिचे आवडते विषय होते इतिहास, संस्कृत आणि इंग्रजी. शारदेनं कोणत्या तरी विषयात BA करून टाकावं असं तिच्या घरच्यांचं म्हणणं होतं, कारण त्यांच्या दृष्टीनं पदवी संपादन करणं एवढंच खूप होतं. वंदनानं मात्र आपल्या पावलांवर पाऊल टाकून MA व्हावं असं तिच्या वडिलांना वाटत होतं. श्रीमती बुद्धिमान आहे ही गोष्ट कॉलेजात लगेच सर्वतोमुखी झाली. कधी कधी इतर विद्यार्थी-विद्यार्थिनी तिच्याकडे बोट दाखवून म्हणत, ती पहा श्रीमती देशपांडे, ती बोर्डात पहिली आली असून सुद्धा ती आर्ट्सला आली आहे. ते ऐकून श्रीमतीला गंमत वाटे. श्रीमतीच्या दैनंदिन जीवनात कोणताही मोठा बदल झाला नव्हता. शाळेत असताना जशा ती वंदना आणि शारदाबरोबर शाळेला जात, तशाच आता त्या कॉलेजात बरोबर जात. श्रीमती मोकळेपणाने आपल्या दोघा मैत्रिणींना आपल्या मनातलं सर्व काही सांगे. परंतु आपण श्रीकांतला रोज भेटत असल्याची गोष्ट मात्र तिने त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. आपल्या आयुष्यातील हे एक गुपित कुणालाही सांगू नये असंच तिला वाटे. आपल्याला असं का वाटतं हे तिचं तिलाही उमजत नव्हतं. IITच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. श्रीकांत आणि रवी या दोघांनाही मुंबईच्या IITत प्रवेश मिळाला. श्रीकांतची जशी इच्छा होती तसंच झालं. त्याला कम्प्युटर सायन्समध्येच प्रवेश मिळाला.
रवीची मेकॅनिकलला जाण्याची इच्छा होती, पण त्याला मात्र मेटलर्जी विषय घ्यावा लागला. आयुष्यात प्रथमच हुबळी सोडून जाण्याची श्रीकांतवर वेळ आली होती. पुढची 5 वर्ष आता मुंबईत कायमची होती. आयुष्यातील या नवीन आव्हानाला सामोरं जाण्याची त्याची जबरदस्त इच्छा तर होती, पण त्याचबरोबर मनातून एक प्रकारची हुरहुर सुद्धा वाटत होती. गेल्या 2 वर्षात श्रीमतीविषयी खूप गोड आठवणी निर्माण झालेल्या होत्या. आपल्याला श्रीमतीचा विरह सहन करावा लागणार ही कल्पनाच नकोशी वाटत होती त्याला. खरं तर त्याला उशिरापर्यंत झोपण्याची खूप आवड, पण श्रीमतीला भेटता यावं म्हणून गेली 2 वर्ष तो रोज भल्या पहाटे उठत होता. एखाद्या लोखंडाच्या तुकड्याने लोहचुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा तो तिच्याकडे ओढला गेला होता. आणि ही गोष्ट अलीकडेच त्याच्या लक्षात आली होती. तो आत्ता केवळ 19 वर्षाचा होता. दुसऱ्या व्यक्तीविषयी अनामिक ओढ आणि आकर्षण वाटण्याचं हे ते वय होतं. पण हे मात्र काहीतरी वेगळंच वाटत होतं. श्रीमतीच्या मनातही काहूर माजलं होतं. तिला पण रोज भल्या पहाटे श्रीकांतला भेटण्याची इतकी सवय होऊन गेली होती. पण आता मात्र येती 5 वर्ष ते काही जमणार नव्हतं. अर्थात वर्षातून 2 वेळा सुट्टीला तो घरी येणारच होता, पण त्याला आता आपली पूर्वी इतकीच ओढ वाटेल का? कदाचित त्याला मुंबईत एखादी खूप स्मार्ट आणि गोड मुलगी भेटेलही. नानाविध रंगीबेरंगी गॉडिओली आणि रातराणीच्या घोळक्यात आपल्या या साध्यासुध्या बकुळीचा त्याला विसर तर पडणार नाही ना. उद्या श्रीकांतचा इथला शेवटचा दिवस होता. त्या दोघांच्या पहाटेच्या साखर भेटीचा शेवटचा दिवस. लवकरच होणाऱ्या ताटातुटीच्या वियोगाच्या जाणीवेनं श्रीमतीचा चेहरा विवर्ण झाला होता. तिची आता काय अवस्था झाली आहे याची श्रीकांतला पुरेपूर कल्पना होती. तिला धीर देण्याचा प्रयत्न तो करीत म्हणाला, "मी किती महत्वाकांक्षी आहे हे तुला माहीत आहे. श्रीमती, हे बघ, मी तिथे अभ्यासासाठी, म्हणजे फक्त अभ्यासासाठी चाललो आहे. मी इकडे तिकडे कुठेही बघणार सुद्धा नाही. मला दुसऱ्या कशाचंही काहीही कौतुक नाही. मी केवळ तुझा श्रीच राहीन. श्री, तू मला पत्र लिहिशील ना?" "अर्थातच. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मी तुला पत्र लिहीन आणि पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात तू मला लिहायचं." त्याने सगळ्या गोष्टींचा इतक्या बारकाईने आधीच विचार केलेला पाहून श्रीमतीला हसू फुटलं. श्रीमतीने आपल्या ओंजळीत जमा केलेल्या बकुळीच्या फुलांकडे एकवार डोळे भरून पाहत श्रीकांत म्हणाला, "श्रीमती, तुझा रोजचा सहवास आणि आपलं दोघांचं हे फूल, या दोन्हीची कमतरता खूप खूप जाणवेल मला. श्री, मी माझ्या प्रत्येक पत्राबरोबर एक फूल तुला पाठवत जाईल." श्रीमती म्हणाली. आज त्या दोघांना काळा वेळाचं काही भानच उरलं नव्हतं. अचानक रिंदाका परत आली. स्वयंपाकघरात श्रीमती नसल्याचं पाहताच ती मोठ्यांदा ओरडून म्हणाली, "श्रीमती, कुठे आहेस तू? दूध उकळतंय ना?" श्रीमती दचकली. ती घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली, "श्री, आता मला गेलं पाहिजे. आता परत कधी भेटायचं?" "डिसेंबरमध्ये." श्रीकांत तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी एकटक बघत म्हणाला. "पण श्रीमती, मी तुला पत्र कोणत्या पत्त्यावर पाठवू?" श्रीकांत तिला हाका मारत म्हणाला. ती एव्हाना घरापाशी पोहोचली होती. "प्रत्येक समस्येवर तोडगा हा असतोच असं तू म्हणतोस ना?" असं म्हणून ती हसली. "तू माझ्या नावे याच पत्त्यावर पत्र लिही. फक्त पाकिटावर तुझा स्वतःचा नाव पत्ता घालू नको म्हणजे झालं. कोणालाही कळणार नाही." कोणत्याही प्रकारच्या खोटेपणाची, ढोंगीपणाची श्रीमतीला खरं तर चीड होती. पण आत्ता या परिस्थितीत दुसरा काही मार्गच नव्हता. भाग 8. IITत प्रवेश घेतल्यावर श्रीकांतचा संबंध खऱ्या अर्थाने बाहेरच्या जगाशी येऊ लागला. आजपर्यंत त्याने कधी फारसा लांबचा प्रवास केलेला नव्हता. बाहेरच्या जगाशी विशेष संपर्क येण्याची वेळच आली नव्हती. धारवाडची वेस ओलांडून कधी बाहेर पडलेलाच नव्हता तो. सगळे नातलग जवळपास राहत होते, त्यामुळे प्रवास करण्याचा प्रसंगच आला नव्हता. IITत पवईचा पसारा फार मोठा होता. कॅम्पस विस्तीर्ण पसरलेला होता. पवई हे खरं तर मुंबईचंच एक उपनगर आहे. इन्स्टिट्यूटच्या मेन गेटच्या बाहेर पडलं की मुंबईची ती गर्दी, ती धावपळ, ती रहदारी. पण इन्स्टिट्यूटच्या आत मात्र हिरवीगार झाडी, हॉस्टेलच्या इमारती आहेत, भव्य ग्रंथालय आहे, सुंदरसं तळं आहे, करमणुकीची साधने सुद्धा भरपूर आहेत. अभ्यासासाठी पोषक असं वातावरण आहे. भारताच्या विविध प्रांतातील विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येत असत. प्रत्येक पूर्ण मेरिटवर अवलंबून असे.
आधीच्या कॉलेजात तुमचा गुणवत्ता क्रमांक काय होता त्याच्याशी या प्रवेशाचा काहीच संबंध नसे. कारण इथे प्रवेश घेतलेला प्रत्येक विद्यार्थी बुद्धिमानच असे. इंजिनिअरिंगला फारच कमी मुली होत्या. श्रीकांतला कॅम्पसवर एखादी मुलगी दिसली की त्याला श्रीमतीची तीव्रतेने आठवण यायची. ती इतकी बुद्धिमान होती, मेहनती होती, कष्टाळू होती की तिला इकडे प्रवेश नक्की मिळू शकला असता. पण तिची आवड निवड वेगळीच होती. मानसिक कल वेगळाच होता. श्रीमती जर आपल्याबरोबर IITत शिकायला आली असती तर? असं स्वप्नरंजन करायला श्रीकांतला फार आवडायचं. सुरुवातीचे काही दिवस श्रीकांतला घरची खूप आठवण यायची. जीव व्याकुळ व्हायचा. खूप एकटं वाटायचं. आपण इकडं कुठं येऊन पडलो आहोत असं वाटायचं. हे जगच निराळं होतं. कॉस्मोपॉलिटिन, विविध प्रांतातून आलेल्या विविध भाषा बोलणाऱ्या मुलामुलींची सरमिसळ इथे होती. सगळे त्याच्याच वयाचे होते आणि सगळेच खूप महत्वाकांक्षी पण होते. अगदी त्याच्यासारखेच. लवकरच त्याला इथल्या अभ्यासात गोडी वाटू लागली. नव्या वातावरणात मन रमू लागलं आणि थोड्या दिवसात तो व्यवस्थित रुळला. रवी अजूनही त्याचा जिवलग मित्र होताच, पण आणखीही पुष्कळ नवे मित्र त्याला आता मिळाले होते. त्याने श्रीमतीला नियमित पत्र लिहिण्याचं वचन दिलं होतं. त्याप्रमाणे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात तो तिला पत्र लिहायचा. मोठी मोठी पत्र. त्यातून आपल्या भावना तो व्यक्त करायचा. हॉस्टेलचं जेवण, नवीन जगात पाहायला मिळालेल्या नव्या नव्या गोष्टी, इथलं शिक्षण, नवे मित्र आणि मुंबईचं आकर्षण, या सगळ्याच्या सविस्तर वर्णनाने त्याची पत्र भरलेली असायची. श्रीमतीकडे मात्र लिहिण्यासारखं फार काही नसायचं. तिच्या आयुष्यात फारसा मोठा बदल झालेलाच नव्हता. पण तरीही त्याच्या पत्रावर तिचं नियमितपणे उत्तर मात्र यायचं. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात. ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूकसं बकुळीचं फूल त्याला आठवणीने पाठवायची. तिचं पत्र आलं की श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहुर दाटून यायची. हातात ते बकुळीचं फूल घेऊन तो गोड आठवणीमध्ये रमून जायचा. जणू काही आता श्रीमतीच आपल्या अगदी निकट येऊन उभी राहिली आहे असा त्याला भास व्हायचा. तिचं सौम्य वागणं, तिच्या आसपास दरवळणारा मंद सुगंध, तिच्या स्वभावातला तो साधेपणा आणि तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं निर्मळ प्रेम. तिच्या व्यक्तिमत्वाला कुठेही अहंकाराचा स्पर्श सुद्धा नव्हता. तिच्या प्रत्येक पत्रातून येणारं एक एक फूल त्याने जमा केलं होतं. एका छोट्याशा पिशवीत अशी कितीतरी फुलं जमा झाली होती. ती पिशवी रोज त्याच्या उशीखाली दडलेली असायची. प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक नवीन उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलाची साथ संगत आपल्याला जन्मभर असणार आहे ही उमेद. दिवस भराभर चालले होते. श्रीमती BAची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आणि तिने 2 सुवर्ण पदके सुद्धा पटकावली. शारदा आणि वंदना सुद्धा BAला उत्तीर्ण झाल्या. वंदना आणि श्रीमती या दोघींनी धारवाडच्या कर्नाटक युनिव्हर्सिटीतून MA करण्याचा निर्णय घेतला. हुबळीपासून 25 किलोमीटर अंतरावर ही युनिव्हर्सिटी होती. वंदनाने पॉलिटिकल सायन्स हा विषय निवडला, तर श्रीमतीने आपला आवडता हिस्ट्री हा विषय घेतला. डिसेंबर महिन्यात श्रीकांत हुबळीला येई, पण उन्हाळ्याच्या सुट्टीचे 3 महिने मात्र तो हुबळीत घालवू शकत नसे. त्याऐवजी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तो ट्रेनिंग मिळवण्याची धडपड करून अभ्यासाबरोबरच विविध कौशल्य आत्मसात करून घेत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीचे शेवटचे 10 दिवस मात्र तो हुबळीला घालवायचा. ती श्रावण महिन्याची सुरुवात असायची. तो घरी आला की गंगाकाच्या प्रेमाला भरतं यायचं. आपल्या मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन जायचं. हॉस्टेलवर राहून त्याला त्याचे आवडते पदार्थ खायला मिळायचे नाहीत, म्हणून ती रोज त्याच्या आवडीचा स्वयंपाक करे. आपल्या मुलाला जास्तीत जास्त वेळ आपल्या सहवासात काढण्याची इच्छा असणार असा तिचा समज होता. पण त्याला मात्र मनातून श्रीमतीची ओढ वाटते आहे. दिवसातला जास्तीत जास्त वेळ तिच्याबरोबर घालवण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात आहे. या गोष्टीची तिला सुतराम कल्पना नव्हती. एक मात्र झालं होतं. श्रीमती आणि श्रीकांतला परस्परांना भेटण्यासाठी बकुळीच्या झाडाची गरज भासत नव्हती. ते युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये भेटू शकत होते. त्या दोघांमधील खास नात्याविषयी वंदनाला कल्पना होती. पण ती श्रीमतीची अगदी विश्वासातली मैत्रीण होती. त्यामुळे ती या विषयाचा उच्चार इतर कुणापाशी करणं शक्यच नव्हतं. चुकून जरी ही गोष्ट गंगाकाच्या कानावर पडली तरी त्याचे काय परिणाम होतील याची तिला पूर्णपणे कल्पना होती. श्रीमती आणि वंदना रोज सकाळी हुबळीहून धारवाडला एकत्र जात
आणि संध्याकाळी परत सुद्धा एकत्रच येत. पण जेव्हा श्रीकांत श्रीमतीला भेटायला युनिव्हर्सिटीत यायचा, तेव्हा मात्र वंदना एकटीच परत यायची. रिंदाकाने श्रीमतीची चौकशी केलीच, तर वंदना तिला सांगायची ती आज लायब्ररीत अभ्यास करत बसली. युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभाच्या वेळी श्रीमतीची ओळख युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर प्रोफेसर डॉक्टर राव यांच्याशी झाली. श्रीमतीचं नाव गुणवत्ता यादीत असल्याने ही गोष्ट स्वाभाविकच होती. प्रोफेसर राव हे मूळचे हिस्ट्री विषयाचे विभाग प्रमुख होते, परंतु आता यावर्षी डेप्युटेशनवर व्हाईस चान्सलर म्हणून आले होते. श्रीमती एका बाबतीत स्वतःला अत्यंत नशीबवान समजत होती. तिला उत्तमोत्तम प्रोफेसर शिकवायला होते. तिच्या हुशारीची, गुणवत्तेची त्यांना कदर होती. अलीकडे आर्ट्सला येणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली होती. त्यातले हिस्ट्री विषय घेणारे तर फारच थोडे. त्यामुळे श्रीमतीसारख्या बुद्धिमान विद्यार्थिनीचं कौतुक सर्वांनाच होतं. श्रीमतीच्या अंगच्या गुणांचा युनिव्हर्सिटीच्या पोषक वातावरणात चांगला विकास होत होता. हिस्ट्री हा विषय केवळ माणसांपुरता, देशांपुरता मर्यादित नव्हता. ही गोष्ट तिला आता कळून चुकली होती. संगीत, कला, नृत्य, अगदी इतिहास या विषयाला सुद्धा स्वतःचा इतिहास असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टींकडे जास्त व्यापक दृष्टीने समीक्षकाच्या चष्म्यात बघणं तिला शक्य होऊ लागलं होतं. हिस्ट्री या विषयाबद्दल तर्क सुसंगत विश्लेषणात्मक विचार करण्याची सवय तिनं जाणीवपूर्वक आपल्या मनाला लावून घेतली होती. याबरोबरच तिच्या भावनिक आदर्शवादाची जोडही आता मिळाली होती. त्यामुळे हिस्ट्री विषयातील एक बुद्धिमान विद्यार्थिनी म्हणून सर्वजण तिला ओळखू लागले होते. एव्हाना तिला आणखी एक गोष्ट कळून चुकली होती. हा विषय समजून घेण्यासाठी नुसती पाठ्यपुस्तकाची पारायण करणं पुरेसं नव्हतं. ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. कोणत्याही देशाची वर्तमान काळातली संस्कृती ही त्याच्या गते इतिहासावर आधारलेली असते आणि हीच गोष्ट समजून घेऊन त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी ती आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींबरोबर नेहमीच ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी जात असे. वंदना अभ्यासात फारशी हुशार नव्हती. आपल्या विषयात करिअर करण्याचंही तिचं ध्येय नव्हतं. त्यामुळेच तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती. थोड्याच दिवसात त्यांना तिच्यासाठी सुयोग्य वर सापडलाही. प्रमोद इंजिनियर झाला होता आणि मुंबईच्या L&T कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होता. तो मूळचा बेळगावचा. आपल्या आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच मुंबईत एक छोटंसं घर होतं. त्याच्यावर घरची कोणतीही जबाबदारी नव्हती आणि तो सर्व अर्थाने वंदनाला अगदी अनुरूप होता. मग दोघांच्या पत्रिका ताडून पाहण्यात आल्या आणि त्या जुळल्यावर प्रमोद व त्याचे आई वडील वंदनाला पाहण्यासाठी आले. ती त्याला पसंत पडली आणि त्यांचं लग्न ठरलं. वंदनाची MA पार्ट 2 ची परीक्षा पार पडली की मगच लग्न करायचं असं ठरवण्यात आलं. मधूनच कधीतरी प्रमोद तिला भेटायला हुबळीला यायचा. आपल्याकडे अरेंज मॅरेज ही गोष्ट तशी काही जगावेगळी नाही, पण तरी सुद्धा वंदना आणि प्रमोद यांचं एकमेकांशी कसं काय जुळतं याची श्रीमतीला खूप उत्सुकता होती. वंदना, तू प्रमोदशी मनातलं बोलत का नाहीस? तू त्याला धड ओळखत सुद्धा नाहीस, श्रीमती म्हणाली. तू आणि श्रीकांत तासनतास एकमेकांशी एवढं काय ग बोलता? वंदना तिला म्हणाली. अगं, तो पूर्वी आपल्या वर्गात होता ना, शिवाय आमची मैत्री गेल्या कित्येक दिवसांपासूनची आहे. ओ कमॉन श्रीमती, गुड फ्रेंड्स. तुम्ही आता काही फक्त फ्रेंड्स राहिलेला नाहीत एकमेकांचे, त्याहून सुद्धा बरंच काही आहात. घरीदारी कुणाला कळू न देता तासन तास कुणी आपल्या फ्रेंडशी गप्पा मारत नाही. त्यावर श्रीमती एकदम गप्प झाली. वंदनाचं म्हणणं खरंच होतं. श्रीमतीला आजकाल खूपच एकटं वाटायचं. अजूनपर्यंत तिने स्वतःच्या लग्नाचा गंभीरपणे विचार केला नव्हता, पण तरीही श्रीकांत सोडून आणखी कोणत्याही पुरुषाबरोबर संसार करण्याचा विचारही तिला नकोसा वाटायचा. तिच्या आई वडिलांचा असमाधानी संसार तिने जवळून पाहिला होता. त्यांचं एकमेकांशी मुळीच पटत नसे. आपण मात्र लग्न करताना असाच जोडीदार निवडावा, जो आपल्या आशा आकांक्षा समजून घेऊ शकेल आणि आपल्या आई वडिलांप्रमाणे केवळ स्वतःचा विचार करणारा नसेल. वंदनाने जो विचार मोठ्यांदा बोलून दाखवला होता, तो विचार श्रीमतीच्या मनात होताच. श्रीकांतमध्ये आणि आपल्यात नुसती मैत्री नसून त्या पलीकडचं काहीतरी आहे असं तिलाही वाटायचं. पण श्रीकांत तिचा इतका जवळचा मित्र असून सुद्धा त्या दोघांमध्ये अजून कधी लग्नाचा विषय निघालाच नव्हता. श्रीमती आता विवाहयोग्य वयाची झाली होती.
पण श्रीकांत मात्र लग्नाच्या मानाने अजून लहानच होता. त्याचं अजून बीटेक पूर्ण व्हायचं होतं. त्यानंतर त्याला नोकरी मिळवायची होती. लग्नाचा विचार तो इतक्यात करणं कसं शक्य होतं? श्रीमतीने आजवर आपल्या भावना चेहऱ्यावर कधीच दिसू दिल्या नव्हत्या. पण तिला श्रीकांत विषयी मनातून प्रचंड ओढ वाटायची. त्याच्या मनात आपल्याबद्दल नक्की काय बरं असेल अशी उत्सुकता तिला नेहमीच वाटायची. एकदा पत्रातून तिने मुद्दामच श्रीकांतला वंदनाच्या एंगेजमेंट विषयी कळवलं सुद्धा होतं. डिसेंबरच्या सुट्टीनंतर अचानक काही न कळवता श्रीकांत हुबळीला आला. त्याला पाहून श्रीमतीला आश्चर्याचा धक्का बसला. ती हरकून गेली. खरं तर दोघांचीही फायनल परीक्षा आलेली होती. श्रीमतीला सेमिनार्सचं खूप काम होतं. युनिव्हर्सिटीच्या क्लॉक टॉवरपाशी श्रीकांत तिची वाट बघत उभा होता. श्रीमती सेमिनार संपवून वर्गाबाहेर आली. ती म्हणाली, श्री, आता माझे आजचे क्लास संपले. आपण अत्तिकोलाला जायचं का? तिथे काही इतका उकाडा पण नाही. अतिकोला हा धारवाडमधला एक पिकनिक स्पॉट आहे. तिथे आमराई आहे. आंब्याची झाडं कोवळ्या, पोपटी, लालसर पालवीने भरून गेली होती. श्रावण केव्हाच सरला होता. फेब्रुवारी महिना चालू होता. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागू लागली होती. खरं तर या असल्या बाबतीत श्रीकांत श्रीमतीचं म्हणणं कधीच डावलत नसे. पण आज मात्र तो म्हणाला, नको, त्यापेक्षा आपण थँक्रे पार्कमध्ये जाऊ. म्हणजे चेन्नम्मा उद्यानात? श्रीमती म्हणाली. ती हिस्ट्रीची विद्यार्थिनी होती ना. ब्रिटिशांच्या काळात धारवाडचा ब्रिटिश कलेक्टर थँक्रे याची कित्तूरच्या राणीशी चकमक झाली. त्यात तो मृत्युमुखी पडला. ब्रिटिशांनी त्याचं स्मारक उभारलं आणि त्याभोवती हे उद्यान निर्माण केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र धारवाडच्या रहिवाशांनी त्या उद्यानाचं राणी चेन्नम्मा उद्यान असं नामकरण केलं. तेच ते ग, नाव कोणतं का असेना, ठिकाण थोडंच बदलतंय. चल जाऊया. श्रीकांतला असल्या ऐतिहासिक गोष्टींमध्ये मुळीच रस नव्हता. बागेत फारच कमी गर्दी होती. जे कुणी आले होते ते डोक्याखाली हाताची उशी करून सावलीत निवांत झोपले होते. श्रीकांत आणि श्रीमती एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसले. श्रीमती विलक्षण उत्साहात होती. एकतर सेमिनार फारच चांगला झाला होता, शिवाय श्रीकांतची अशी अचानक भेट घडली होती. श्रीमतीची तोंडाने सतत बडबड चालू होती. नेहमीचा बोलघेवडा श्रीकांत आज मात्र गप्प गप्प होता. कुठल्या तरी विचारात गळून गेला होता. पण श्रीमतीच्या मात्र ही गोष्ट लक्षात आली नाही. श्री, आज माझा सेमिनार खूप मस्त झाला. सगळ्यांना खूप आवडला. माझ्या मेहनतीचं चीज झालं. आज मी अशोक या विषयावर बोलले. तुला आठवतं? 10वीत असताना एकदा मी याच विषयावर निबंध लिहिला होता. पण आज मला त्याहून कितीतरी चांगला लिहिता येईल. त्या काळी फारशी पुस्तकंही उपलब्ध नव्हती आणि सम्राट अशोकाच्या बाबतीत मी जरा जास्तच हळवी होते. आज सुद्धा अशोकाविषयी कुठे काही वाचलं की माझ्या मनातला त्याच्याविषयीचा आदरभाव वाढतच जातो. मला सम्राट अशोकाविषयी विलक्षण आकर्षण वाटतं. श्री अशोक हे नाव सुद्धा किती सुंदर आहे ना. इतिहासकार त्यांचा उल्लेख धम्माशोक असा करतात, म्हणजे सद्गुणी. श्रीकांतीला मध्येच थांबवत खट्याळपणे म्हणाला, श्रीमती, तुला हे नाव इतकं आवडतं, मग तुला जर मुलगा झाला तर तू त्याचं नाव अशोक ठेवशील वाटतं. श्रीमतीने मान वर करून आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. आपल्याला भविष्यात होणाऱ्या मुलाचा विषय आत्ता कुठून निघाला हे तिला कळेना. ती हसून म्हणाली, हो, अर्थातच. आणि आता नावांचा विषय निघालाच आहे तर श्री, मला आदित्य विक्रम हे नावही खूप आवडतं. जुन्या काळी विक्रमादित्य ही एक उपाधी होती. एखाद्या राजाने जर अतुलनीय पराक्रम गाजवला तर त्याला विक्रमादित्य हा किताब बहाल करण्यात येईल. गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताचा सुवर्ण काळ समजण्यात येत होता. तेव्हा दुसऱ्या चंद्रगुप्ताचा उल्लेख विक्रमादित्य असा करण्यात येईल. मला आणखी एखादा मुलगा झाला तर मी त्याचं नाव आदित्य विक्रम हेच ठेवीन. एखाद्या उत्साही तळमळीच्या हिस्ट्रीच्या प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थ्याला आवडीने शिकवावं, तसंच काहीसं श्रीमतीचं चाललं होतं. सिद्धार्थ गौतम ही सुद्धा इतिहासातील एक अत्यंत महत्वपूर्ण व्यक्ती आहे. इतरांची दुःख समजून घेणं आणि जीवन मूल्यांचा खराखुरा अर्थ समजून घेण्याची क्षमता असणं, या दोन महत्वाच्या गोष्टी त्याच्यापाशी होत्या. मानव जातीच्या सेवेसाठी त्याने सर्व संघ परित्याग केला. आपलं राज्य, आपली सहधर्मचारिणी या सर्वांना सोडून दिलं. त्याने जगताला प्रेमाचा आणि करुणेचा संदेश दिला.
त्याने कधीच कुठल्या युद्धात पराक्रम गाजवला नाही, कुठल्या साम्राज्याची स्थापना केली नाही, परंतु त्यानं अखिल मानवजातीच्या हृदयावर राज्य केलं. श्री, जर मला आणखी एक मुलगा झालाच ना, तर त्याचं नाव मी सिद्धार्थ गौतम ठेवेन. आता श्रीकांत श्रीमतीच्या अगदी निकट येऊन बसला. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या कानात अगदी हळुवारपणे कुजबुजला. श्रीमती, मी आता लवकरच इंजिनियर होईन. पण मला इतका तुटपुंजा पगार मिळत असताना सिद्धार्थ गौतमाचं भागेल ना? काय? श्रीमती मोठ्यांदा म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आनंद, लज्जा आणि आश्चर्य अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, पुस्तक कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा.